नमस्कार मित्रांनो, आपण जे आहे ते दिग्रजच्या रेल्वे स्टेशनवर जो प्लॅटफॉर्म आहे तिथे आहो आणि इथनं जे आपल्याला हे आता पिलर दिसत आहे तर आपल्या असं लक्षात येतं की या प्लॅटफॉर्मची जी हाईट आहे तर ती आपल्याला असं लक्षात येतं की इथं बघू शकता आपण की ही जी हाईट आहे तर साधारणतः ट्रेन त्या साईडला थांबेल आणि मग हे जे आपल्याला हे पिलर या ठिकाणी उभे झालेले आहेत ते दिसतात. मी दाखवतो तुम्हाला. तर या पिलरचं नेमकं काय काम आहे त्याही साईडला आपल्याला ते पिलर तसे उभे होताना दिसतात. साईडला त्याच्या साईडला जे आहे तर 3 आपल्याला दिसत असेल. तर ही माहिती आपण जाणून घेऊया. पण तत्पूर्वी आपण चॅनलवर जर आपल्या नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला व फेसबुकवर जर असेल तर त्याला फॉलो करायला विसरू नका. मित्रांनो, जे आपल्याला माहीत आहे की स्टेशन जे असतं त्याच्या मधोमध तिकडून एक प्लॅटफॉर्म असणार आहे आणि मग या साईडला जे आहे तर ते ॲटो वगैरे यायला किंवा ही जागा मग जी आहे तर ती साईडची रेल्वेची असणार आहे. मग हे जे या ठिकाणी आपल्याला पिलर दिसत आहे तर या ठिकाणी जे आहे तर स्टेशनचं जे शेड असतं आपण प्रत्येक स्टेशनला पाहतो तर त्यासाठी मित्रांनो हे निर्माण होणार आहे. आणि ही जी हाईट आहे तर मी सध्या या उजव्या साईडला आहे तर त्या ठिकाणून आपण इथूनच मग या ट्रेनमध्ये एंट्री करत आहोत. आपल्याला वाटत असेल की बा डेली अपडेट काल आपण त्या पुलावरचा जो आहे तो व्हिडिओ बनवला होता, परंतु आता हे आपण जे आहे वरून जाऊन त्या ठिकाणी जाऊन आपण हे व्हिडिओ आता या ठिकाणी तुम्हाला याचे जे अपडेट आहे ते देतो. कारण की मित्रांनो हा इथनंच आपली एंट्री ट्रेनमध्ये होणार आहे. हे सध्या दिग्रज रेल्वे स्टेशन आपण बघू शकतो तिथलं हे काम आहे. म्हणजे दर 8 दिवसाला काही ना काही अपडेट या ठिकाणी 8 ते 15 दिवसाला येत असतात. तसं आपण देण्याचा प्रयत्न करतो. जसं की काल आपण धावंडा नदीवरील जो पूल आहे मित्रांनो तो दाखवला होता आणि याच्या 2 साईडला जे आहे स्टेशनचं जे ट्रेन येणार आहेत ते पण तुम्हाला आता दाखवतो. मित्रांनो, आपण हा प्लॅटफॉर्म जो आहे तर तो बघू शकतो आणि याच्यामधलं जे आहे मित्रांनो ही जी साईड आहे तर ही आता साधारणतः नांदेडकडं जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या इथून लागतील आणि मग ज्या वर्ध्याकडं जाणाऱ्या आहेत तर त्या या प्लॅटफॉर्मवर लागतील. ते लोक एंट्री यावरून करतील आणि हा जो मधला मग भाग असतो मित्रांनो तर जसा ट्रेनमध्ये असतो तर ते गाडी वगैरे पाणी भरण्यासाठी किंवा गाडी स्वच्छ करण्यासाठी तर या ठिकाणी त्याचं पण मागे आपण एक व्हिडिओ बनवला होता. आणि जो आपण आता पिलर जे आहे म्हणजे स्टेशनवर जे शेड असतात तर त्या ठिकाणी जे आपल्याला असा उंच एक हे दिसतो आहे मशिनरी ज्या माध्यमातून ते पिलरचं काम मित्रांनो मागच्या काही दिवसापासून चालू होतं तर तिथे ते आहे. आणि ह्या ठिकाणी जे मागे आपण व्हिडिओ बनवला होता जे हे आहे समजा तर ते मोठे मोठे पिलर जे टाकतात तर त्यासाठी लागणारे जे फर्मे आहे मित्रांनो तर ते फर्मे पण आपण जे आहे तर ते बघू शकता किती मोठाले फर्मे आहेत. तर आणि आता ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मग ही जी नाली सिस्टीम आहे मित्रांनो तर या नाली ही अत्याधुनिक टेक्नॉलॉजीने ही नाली बनवलेली आहे. आणि या नालीमध्ये मग जे मध्ये जे पाणी असेल तर ते पाणी समजा ट्रेनमध्ये भरल्यानंतर किंवा ट्रेन सफाईनंतर तर या माध्यमातून ते जाणार आहे. नालीचा उतार वगैरे सगळं टेक्निकल बाबी त्यामध्ये आहे. आणि हा जो आहे तर ह्या सगळे पिलर आपण बघू शकतो या ठिकाणी एवढे मोठाले पिलर आहे. त्याचा आता जे उपयोग आहे तर ते या रेल्वे स्टेशनसाठीच होणार आहे. आणि तिकडं असं गज वगैरे बांधायला किंवा ते मोठे मोठे केबल आपण बघू शकतो त्या ठिकाणी गजबांधीचं काम इथे कर्मचाऱ्याचे क्वार्टर आहे. साईडला फर्मी आहे आणि त्याही साईडला पिलर आता मित्रांनो आपल्याला उभे होताना दिसत आहे. तर ही सगळी सिच्युएशन आहे. इथे मोठं जे आहे मित्रांनो ते जनरेटर आपल्याला असलेलं दिसतं आणि हे क्रेन मशीन जे आहे तर या सहाय्याने हे पिलरचं काम मित्रांनो जे आहे तर ते खोलवरती आहे. मागे याचाही आपण एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता. तर ह्या अशा परिस्थितीमध्ये ही जी आहे मित्रांनो तर ट्रेन इथे थांबणार आहे आणि ट्रेन इथे थांबून आपली जी एंट्री आहे मित्रांनो ती इथून होणार आहे. या पिलरचं जे काम आहे तर अक्षरशः आपण बघू शकतो की किती आता मी तर सध्या वर नाही आहे परंतु इथून आपल्याला दिसू शकतं की याची जी समजा जाळी आहे किंवा 4 पिलर आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत तर ते अतिशय छान आहे. तर क्वालिटी छान आहे. म्हणजे ह्या ट्रेनचं काम मित्रांनो याला वेळ लागण्याची काही ही कारणे पण आहेत. तर अशा या परिस्थितीमध्ये आपण बघू शकतो
की दर 8 दिवसाला काही ना काही याच्यामध्ये आपल्याला मित्रांनो बदल हा होत असलेला दिसतो. ही ट्रेन निश्चितपणे लवकरात लवकर चालू व्हायला पाहिजे असं आपल्याला वाटतं, परंतु कामही मित्रांनो तेवढ्याच याचं आहे. मी तुम्हाला दर 8 दिवसाला या विषयावर 1-2 अपडेट देतो, कधी कधी तर डेली देतो, परंतु जर मला काही नवीन वाटलं तर त्याच वेळेला मित्रांनो अपडेट देण्याचा आपला प्रयत्न असतो. अशा परिस्थितीमध्ये आता बघू शकता आपण हे दिग्रजचे जे हॉस्टेल आहेत मित्रांनो, तर हॉस्टेल पण आपल्याला साईडला दिसत आहेत. ते समाज कल्याण विभागाचे हॉस्टेल आहेत. आणि आता परत मग आपल्याला जे या साईडचं आहे म्हणजे 2 प्लॅटफॉर्म आणि 2 प्लॅटफॉर्मच्या मधली जागा सगळं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि मग याही साईडनं जे आहे तर ते याही साईडनं मित्रांनो आपल्याला जागा असलेली दिसते. इथंच ट्रेन थांबणार आहे आणि ही मधली बाजू पाणी वगैरे. तर ही मित्रांनो आजचा जो आपला व्हिडिओ आहे तर तो आपल्याला जर आवडत असेल तर आपण आपल्या त्यामध्ये सबस्क्राईब करा चॅनलला व शेअर देखील मित्रांना करायला विसरू नका. मित्रांनो आजचा व्हिडिओ थोडा मोठा होत आहे. तुम्हाला समोर मी या ठिकाणी क्वार्टर पण दाखवणार आहे. आता हे मित्रांनो कामासाठी जे आहेत तर ते लेबर आहेत, आपल्या महाराष्ट्रातील नाही आहेत, UP बिहार त्या साईडनं पश्चिम बंगाल त्या साईडचे बरेच जे लेबर आहेत तर ते आपल्याला या ठिकाणी कामावर देखील असलेले दिसतात. तर याच्यासमोरच मित्रांनो दिग्रस रेल्वे स्टेशनचे जे कर्मचारी असणार आहेत त्यांच्यासाठी क्वार्टर आहे. मी तुम्हाला ते या माध्यमातून दाखवतो, म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला दिग्रसच्या रेल्वे स्टेशनची जी तयारी आहे तर ती आपल्याला समजायला सोपं जाईल. आणि मित्रांनो हे इसापूर गाव आहे, ते आपल्याला थोडं झूम करून मी दाखवतो. इथे दिसत असेल समोरून थोडं आणखीन ते क्लिअर दिसणार. तर या गावामधूनच मित्रांनो दिग्रसवरून 2.5 किलोमीटर ते 3.5 किलोमीटर अंतर आहे आणि तिथेच हे रेल्वे स्टेशन असणार आहे. आणि मग इथूनच आपल्याला पोहरादेवीला जे आहे बंजारा समाजाची काशी, मागे आपण तो व्हिडिओ बनवला होता, तिथनं जवळ वाईगवळ आहे, परंतु तिथे जे आहे ते स्टेशन सध्या दिलेलं नाही आहे. आणि इकडं जे आहे या साईडला मी तुम्हाला दाखवतो, या ट्रॅक्टरचा आवाज ट्रॅक्टर तिकडून येत आहेत. हा जो आहे ओव्हरब्रिज तो हा रुईगड या ठिकाणी जातो मित्रांनो, छोटी रुई आणि मोठी रुई. तर असा हा रस्ता आहे. तर हे ट्रॅक्टर आपल्याला त्या रुई गावावरूनच आलेलं दिसतं. मित्रांनो या भागातली जी शेती आहे तर ती आधुनिक शेतकरी आहेत. आता सध्या आपल्याला जे आहे ते हळद आणि संत्रा असे पिकं विदर्भामध्ये आपल्याला दिसत असेल. तर अशी पिकं शेतकरी घेत होते. ही सुपीक जमीन होती, तर ही या ट्रेनमध्ये गेलेली आहे. आणि मग हे आपल्या रुई रस्ता आणि हा दिग्रसला रस्ता चालला ते आहे. तर आणि हे मित्रांनो कर्मचाऱ्यासाठी बनलेले क्वार्टर आहेत. तर हे कर्मचाऱ्यासाठी बनलेले क्वार्टर म्हणजे इथली जागा जी आहे ट्रेनची मित्रांनो, तर तिथून आपण बघू शकता की ट्रेनला किती जागा एक्वायर करावं लागते, अधिकृत करावं लागते. त्याही साईडला 100 मीटर आणि या साईडला मित्रांनो ही जी जागा आहे तर ती 500 फूटपर्यंत आहे. म्हणजे टोटल एवढी जमीन या ट्रेनला लागतं आहे. आणि हे सगळे क्वार्टर आहेत मित्रांनो. तर हे क्वार्टर देखील आता आपण बघू शकतो. इथं साईडला क्रेन पण आहे. तर हे अंतिम टप्प्यात क्वार्टर आहेत. बांधकाम याचं होऊन बरेच दिवस झाले. ज्या वेळेला इकडं होईल तर शेवटचं कलरिंग वगैरे ते झाल्यानंतरच या ठिकाणी ते तयार होईल. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे आपला तो 10 मिनिटाचा साधारणतः झालेला आहे. आजच्या या ब्लॉगमध्ये इथंच थांबूया. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास एक कमेंट निश्चित करा आणि शक्य असल्यास शेअर करा आणि फॉलो पण करायला विसरू नका. धन्यवाद.